जीवनविद्येत नेहमी म्हणतो की आपल्या मनाकडे शक्ती आहेच, ती अशी भरभरून आहे, पण ती वाढवायची कशी? ती शक्ती आणखीन कशी आपण निर्माण करू शकतो? काय केल्यानंतर हे वाढू शकतं आणि आपल्याला अधिक सामर्थ्य मिळू शकतं? मनाकडे सामर्थ्य आहे. मी सांगितलं की मन हे चैतन्य शक्तीला जोडलेलं आहे. हो. आम्ही नेहमी सांगतो की मन एका बाजूनी चैतन्य शक्तीला जोडलेलं आहे आणि एका बाजूनी जगाला जोडलेलं आहे. म्हणून ईश्वर मिळण्याची ताकद पण मनामध्येच आहे. मनाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की तुम्ही ईश्वर पण प्राप्ती करू शकता आणि तुम्हाला जे जगामध्ये जे विषय पाहिजे ते सगळं मिळू शकतात. हो. समजलं ना? म्हणून प्रपंच पण सुखाचा करण्यासाठी मनच उपयोगी आहे. हो. आणि या मनाचा उपयोग उन्मन करण्यासाठी म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा हे मनच तुला उपयोग आहे. फक्त दोन गोष्टी जस्ट वेगळ्या आहे. म्हणजे मन जेव्हा बहिर्मुख होतं तेव्हा ते प्रपंच करतं, जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा ते परमार्थ करतं. एवढाच फरक आहे. पण मन हे आपलं केंद्र आहे आयुष्याचं, जीवनाचं. त्या मन जर तुमच्या ताब्यात आलं तर तुम्ही काही करू शकता. म्हणून मनाचं सामर्थ्य कधी वाढेल? मन जर आपल्या ताब्यात आलं तर. मनाकडे सामर्थ्य आहेच, पण त्याचा उपयोग होत नाही आपल्याला, कारण आपलं मनच आपल्या ताब्यात नाही आहे. मग सामर्थ्य कुठून येणार? आज मन आपल्याला खेचडत घेऊन चाललेलं आहे. म्हणजे सद्गुरू म्हणतात ना, घोड्याच्या मागे आपल्याला बांधून घोडा धावला तर आपण फरफटत त्याच्यावर जाऊ ना. तसं झालेलं आहे की घोडा म्हणजे मन आहे, मन झालं आणि मन ते आपल्याला फरफटत घेऊन चाललेलं आहे सगळीकडे. हो. त्यामुळे आपण भरकटलेलो आहे आयुष्यामध्ये. समजलं ना? तुम्हाला जर भरभराट व्हायला पाहिजे असेल तर त्या मनावर तुमचा कंट्रोल यायला पाहिजे. मन तुमच्या स्वाधीन व्हायला पाहिजे. मन तुमच्या हातात यायला पाहिजे. मन तुमच्या ताब्यात यायला पाहिजे. जेव्हा ते तुमच्या ताब्यात येतं ना तेव्हा तुमच्याकडे शक्ती येते. मग तुम्ही म्हणाल तसं ते मन वागेल. हो. आज मन म्हणेल तसं आपण वागतोय. मन म्हणालं आज दारू प्यायला जाऊया, तिथे गेले जाऊ. इकडच्या लोकांना वाटलं इकडे यावं, ते इथे आले. बरोबर, हे बरं आहे. पण मनाला चांगलं वाटलं, यांच्या मनाला चांगलं वाटलं. पण हे मन जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये येतं ना, आपल्या मन जेव्हा ताब्यात येतं, म्हणून तुकारामांनी म्हटलंय, आधी मन घेई हाती तोची गणराया गणपती. म्हणजे मन तुमच्या हातात आलं की गणराया तुमच्या हातात, गणपती हातात तुमच्या. म्हणजे काय? सगळ्या सिद्धी तुमच्याकडे. संकल्प सिद्धीचं गुपित हेच आहे, मन हातात घेणं. कळलं ना? मग मन हातात घेण्यासाठी काय करायचं? मनाला प्रसन्न करायचं. आपण गणपतीला प्रसन्न करतो म्हणजे काय करतो? काहीतरी गणपती पूजा आरती करतो, नैवेद्य दाखवतो. मग इथे काय करायचं? आपल्या मनाला नैवेद्य द्यायचा. तो नैवेद्य कसला द्यायचा? शुभ चिंतनाचा, शुभ विचारांचा. हा जर नैवेद्य तुम्ही देत राहिला तर हळूहळू मन प्रसन्न व्हायला लागेल आणि मग तो विचार आकार यायला वेळ लागणार नाही. तुम्ही जे म्हणाल ते होईल, याला सिद्धी म्हणतात ना. जे म्हणाल ते होईल. कधी? मन जर ताब्यात आलं आणि मनामध्ये सतत सुंदर विचार घोळत ठेवले तर काय होणार आहे? प्रत्येक विचार तुमच्याकडे येणार आहे. म्हणून विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थना म्हणजे काय? ही विचारांची खाण आहे, सुंदर विचारांची. देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचं सुखात ठेव, ऐश्वर्यात ठेव. सगळं म्हणजे एकदम सुपर पॉझिटिव्ह विचार. पॉझिटिव्ह पण नाही, मी मोठा होईना पॉझिटिव्ह विचार झाला. सर्व मोठे होऊ दे हा मोठा विचार झाला. आणि तुम्ही सर्व मोठे म्हणतात आणि तुम्ही कधी मोठे व्हाल तुम्हालाच कळणार नाही. हेच तर जीवनविद्येचं सार आहे. जीवनविद्या म्हणतात तुम्ही सर्वांचं भलं म्हणत राहा, तुमचं भलं कधी होईल तुम्हाला कळणार पण नाही. एवढी ताकद या विचारांमध्ये आहे. म्हणून मगाशी जे अविचार म्हटलं ना, आपण अविचारच करत असतो. त्याची वाट लागू दे, त्याचं वाटोळ होऊ दे, त्याला कसं खाली पाडता येईल, त्याला कसं हे करता येईल, ह्याच्यामध्ये आपण. तो पडला की हा खुश. राजकारणात चाललंय सध्या. राजकारणात तर विचारूच नको. राजकारणी लोक आपल्याकडे आमच्याकडे शिकायला पाहिजे असं मला वाटतं. कधी ते यायला पाहिजे.